नमस्ते। आज आपल्याला राजस्थानी लसूण दही चटणी बनवायची। त्यासाठी लागणारे साहित्य पहा। 3 चमचे धने, 50 ग्रॅम आलं आहे, 7 मिरी आहे, 7 लवंग आहे, 7 विलायची आहे, 2 इंच दालचिनी आहे, 1 चमचा जिरी आहे, 75 ग्रॅम लसूण आहे, 25 ग्रॅम हिरवी मिरची आहे, 1 चमचा लिंबाचा रस आहे, 1 चमचा मीठ आहे आणि 5 चमचे काश्मीरी मिरची पावडर आहे, 4 चमचे गावरान तूप आहे, अर्धा लिटर दही आहे. एवढं यासाठी लागणारे साहित्य आहे. आता आपण प्रथम धने भाजून घेऊया. कढई गरम झालेली आहे, धने भाजून घेऊया. धने, दालचिनी, हिरवी विलायची, लवंग आणि मिरी एवढं भाजून घेऊया. याला तूप टाकायचं नाही, हे असंच भाजायचे. राजस्थानमध्ये ही चटणी लग्नामध्ये वापरली जाते. तिथं ही चटणी प्रसिद्ध आहे लग्नासाठी. भाजून झालेले आपण तूप टाकूया 2 चमचे भाजण्यासाठी. लसूण तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे चांगला. हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कढीपत्ता एवढं तुपामध्ये भाजून घ्यायचे. आता ही मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता हे भाजून झालेले आहे. गॅस बारीक केला, ते काढून घेऊया आणि बारीक करूया. पहिला आपल्याला धने आणि ते लवंग, मिरी हे भाजलेले हे बारीक करून घ्यायचे. बारीक झालेले हे काढून घेऊया आता. ते बारीक करून घेऊ. मिरची, आलं, लसूण ते बारीक झालेले काढून घेऊया आता. तूप टाकूया
2 चमचे. जिरेचा तडका द्यायचा आहे. आता त्याच्यात हे आपण बारीक केलेलं आलं, लसूण, कढीपत्ता हे बारीक केले टाकलेले. आता हे धने बारीक केलेले याची पूड टाकूया. ही मिरची पावडर, तर दही टाकायचं आपल्याला त्याच्यात. मीठ 1 चमचा आहे. ही चटणी पण चपाती सोबत ब्रेडला लावून अशी खातात. ही चटणी आता आपण जरा वेळ 2 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपण पाहूया 2 मिनिटं झालेली आहे. अजून नाही झालेली, अजून 2 मिनिटं झाकून ठेवूया. त्याचं तेल तूप बाजूला झालेले आहे. तर आपण गॅस बंद करूया आणि हा लिंबाचा रस टाकूया. ही राजस्थानी लसूण दही चटणी तयार झालेली आहे. त्यात एका बाउलमध्ये काढून घेऊ. तयार झालेली मी पण अशी राजस्थानी लसूण दही चटणी करून खाऊन पहा. कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.